दिवसांची इबादत, आत्मसंयम आणि धैर्यानंतर आज वातावरणात प्रेमाचा गोडवा विरघळला. होय, आज ईद उल फित्र आहे. हा तो दिवस आहे जेव्हा प्रार्थना मान्य होतात आणि प्रत्येक हृदयात शांततेचा वास असतो. आपल्या अमरावती शहरात आज सकाळपासूनच ईदची वेगळीच रौनक पाहायला मिळत आहे. ईदगाह मैदानावर ते गल्ली बोळांपर्यंत प्रत्येक चेहरा आनंदाने फुलला आहे. अमरावतीच्या मुख्य ईदगाह मैदानावर आज सकाळचे दृश्य अत्यंत विलोभनीय होते. हजारो मुस्लिम बांधवांनी एकाच रांगेत उभे राहून ईश्वराच्या चरणी नतमस्तक होत देशात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. रमजानचा हा महिना आपल्याला शिकवतो की शिस्त आणि संयमाचे फळ किती गोड असते. الحمد لله رب العالمين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين يعرف المجرمون بسيماهم ويؤخذ بالنواصي والأقدام فبأي آلاء ربكما تكذبان هذه جهنم التي يكذب بها المجرمون يطوفون بينها وبين حميم آن فبأي آلاء ربكما تكذبان ولمن خاف مقام ربه جنتان فبأي آلاء ربكما تكذبان الله أكبر. ईदच्या या मुहूर्तावर शहरातील पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही मागे राहिले नाही. पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी गणेश शिंदे, श्याम घुगे, ठाणेदार उर्ला गोंडावार आणि इतर अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना सुरक्षेची खात्री दिली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. الحمد لله رب العالمين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين يعرف المجرمون بسيماهم ويؤخذ بالنواصي والأقدام فبأي آلاء ربكما تكذبان. पोलीस आयुक्तालयामार्फत आयोजित कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि भैया पवार, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक बबलू शेखावत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले. उत्साहाचा हा ओघ इथेच थांबला नाही. पठाण चौकात आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके यांनी मुस्लिम बांधवांचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे इतवारा बाजार आणि गवडीपुरा मस्जिद परिसरातही मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवीन कपडे घातलेली मुले आपल्या ईदीसाठी उत्सुक होते, तर घराघरात बनलेली शेवयांची खीर विविधतेतील एकतेचा रंग अधिक गळत करत होती. आज अमरावती में ईद उल फितर के मौके पर यहाँ पर सभी समाज के सभी हमारे दोस्त अहबाब और सभी मित्र बंधु यहाँ पर बड़े अच्छे माहौल में आज यहाँ पर ईद के त्यौहार को उन्होंने यहाँ पर विजिट दी। सब मुस्लिम भाइयों से मुलाकात की, सबको दिली मुबारकबाद पेश की। मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। माननीय हमारे यहाँ की आमदार सुलभाताई जी खोड़के,
आमदार संजू भाऊ खोड़के और उनकी सारी टीम यहाँ पर सभी से मिले गर्म जोशी से। मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आज हमारे खुशी का मौका है। इस ईद के मौके पर सबको मुबारकबाद और सभी मुसलमानों के लिए, सभी हजरात के लिए दुआ की दरख्वास्त। अल्लाह ने अच्छे से हमारे ईद के इस मौके पर अच्छे से सब गुजार दिया। सभी के 30 रोज़े भी, 30 तरावी हुई। सबको मुबारकबाद और इस मौके पे सभी को मुबारकबाद पेश करते हैं। ये रतनगंज गौलीपुरे की मस्जिद से ऐलान किया जा रहा है। अभी 9 बजे ईद की नमाज अदा की जाएंगी इंशाल्लाह, और सबको मुबारकबाद पेश करते हैं। देखिए, ये खुशियों का पैगाम है और ना ये सबका, हिंदू मुसलमान सबका ये भाईचारे का त्यौहार है। और इसके अंदर जो है कि भाई हम सब हिंदुस्तान बोलो और अपना मुल्क बोलो, अपना शहर बोलो, अपना अमन और चैन की दुआएं करते हैं। ईदचा हा सण आपल्याला आठवण करून देतो की धर्म कोणताही असो, माणुसकी आणि प्रेम हा सर्वात मोठा धर्म आहे। अमरावती पोलिसांची सतर्कता आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत शांततेत आणि संस्मरणीय ठरलाय।